नमस्कार मित्रांनो. तर आज आपण माणिकचंद हॉस्पिटल म्हणजेच रुबी संलग्न जे काही माणिकचंद हॉस्पिटल आहे शिरूरमधलं तिथे आलो होतो आणि नाथाभाऊ देखील आपल्या सोबत होते. तर 2-3 दिवसांपूर्वी जो काही प्रकार घडला, त्या प्रकार घडल्यानंतर काही सुधारणा हॉस्पिटलने केली का हे पाहण्यासाठी आम्ही आज आलो होतो. आतमध्ये गेल्यानंतर अनेक गोष्टी ज्या आहेत त्या त्या उजेडात आलेल्या आहेत. तर नाथाभाऊ तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये आता सगळे काही मांडा. नमस्कार. गेले 2-3 दिवसापासून रुबी हॉस्पिटलचा जो काही काळा बाजार आहे, याच्यावरती आपण जाहीरपणे पोलखोल केलेली आहे. हं. यामध्ये जो हॉस्पिटल जो भ्रष्टाचार करतोय, हा भ्रष्टाचार झाकण्यासाठी आणि शिकलेल्या लोकांनाही त्याची माहिती न मिळावी या हेतूने सदर हॉस्पिटल धर्मादाय अंतर्गत नोंदणीकृत आहे, असा जो बोर्ड असला पाहिजे. किमान हॉस्पिटलच्या आतमध्ये लपवण्याच्या जागी लावला असता तरी चाललं असतं. परंतु असा कुठेही बोर्ड या हॉस्पिटलमध्ये नाही. म्हणजे सदर हॉस्पिटल हे खाजगी बनवून टाकलेले आहे. आम्ही या हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहिलं असताना सदर हॉस्पिटलच्या हेल्प डेस्क म्हणजे आरोग्य मित्र असेल, तिथला आतमध्ये जो पी-आर-ओ महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं जे कार्यालय आहे, तर त्या कार्यालयामध्ये कोणीही कर्मचारी बसलेला नव्हता. बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिस म्हणजे व्यवसाय वृद्धीकरणाचं केंद्र बनवून ठेवलेलं आहे त्यांनी. तिथनं बिझनेस डेव्हलप झाला पाहिजे. आतमध्ये ज्यावेळेस आम्ही बघितलं, मेल जनरल वॉर्ड कुलूप लावलेलं आहे. कोणालाही जनरल वॉर्डला शिफ्ट करायचं नाही. कारण इथं सेमी प्रायव्हेट रूम आणि प्रायव्हेट रूमचे चार्जेस आम्ही गोळा करतो. इथं जनरल वॉर्डला बिलकुल पेशंटला जागा नाही. कारण हे प्रायव्हेट रूम आहे. प्रायव्हेट रूम मध्ये नाही आलं. मला जायचं पण नाही त्याच्यात. कारण ते प्रायव्हेट नाही, हे जनरल नाही. त्याच्यावर प्रायव्हेट रूम लिहिलेलं आहे, सेमी प्रायव्हेट. लिहिलेले ना, मला प्रायव्हेट रूम नाही, मला जनरल वॉर्ड पाहिजे की जिथं जनरल वॉर्ड मध्ये पेशंटला नॉर्मल ट्रीटमेंट दिली जाते. 1,000, 2,000 करून नका जात. मला मला जनरल वॉर्डला बोर्ड असलेली नाही का हॉल बघायचा आहे, त्याच्यामध्ये जनरल वॉर्ड आहे. सेमी प्रायव्हेट रूम आहे. सेमी प्रायव्हेट. तिथे येतो सेमी प्रायव्हेट रूमच्या जनरल वॉर्ड कुठे आहे? नाही, सेमी प्रायव्हेट म्हटलं इथं. सेमी प्रायव्हेट रूम आहे. जनरल वॉर्ड पाहिजे. जनरल वॉर्ड GENERAL वॉर्ड. जनरल वॉर्ड काय कन्सेप्ट आहे की एखाद्या पेशंटला जी आयसीयू मधनं ट्रीटमेंट झाल्यानंतर त्याला नॉर्मल वॉर्ड मध्ये शिफ्ट करण्याची जी प्रोव्हिजनचा वॉर्ड आहे तो जनरल वॉर्ड. बरोबर. तिथं स्पेशल रूमचे चार्जेस ऍप्लिकेबल होत नाही. हं. इथे जनरल वॉर्ड तुमच्याकडे आहे का? आम्ही सेमी मध्ये जनरल आहे. सेमी मध्ये जनरल आहे करतात. रेकॉर्ड मध्ये कोण तुमचा रिस्पॉन्सिबल पर्सन हे स्टेटमेंट देईल का तुम्हीच दिलं तरी चालेल? नाही जनरल वॉर्डला कुलूप लावलेलं आहे. या हॉस्पिटलमध्ये फिमेल जनरल वॉर्ड हा अस्तित्वातच नाही. म्हणजे इथं महिलांना सर्वसाधारण जे कक्ष आहे इथं उपलब्ध नाही. त्यानंतर शासकीय योजनेमधून ज्या रुग्णांसाठी ज्या खाटा या रुग्णालयामध्ये उपलब्ध असल्या पाहिजे त्या विभागाला सुद्धा इथं छानसं कुलूप लावलेलं आहे. म्हणजे इथं कोणालाही आर्थिक दुर्बल घटकांना लाभ द्यायचा नाही. त्याचा तुम्हाला व्हिडिओ दिसेल की इथं ज्या काही खाटा रिझर्व्ह आहे त्या शून्य आहेत. इथं दाखल रुग्ण शून्य आहेत. कारण त्यांना त्याच्यात द्यायचंच नाही. रुग्णालयाच्या आतमध्ये जाऊन ज्यावेळेस आम्ही बघितलं पी-आर-ओ उपलब्ध नाही, आरोग्य मित्र या हॉस्पिटलला जागेवरती बसलेले नाही. कामावरती आहेत असं नाही म्हटलं, परंतु ते जागेवरती नाही, पब्लिक सेवेमध्ये नाही. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आतमध्ये ज्यावेळेस आम्ही जाऊन पाहिलं, ज्या प्रधानमंत्री IPF स्कीमच्या अंतर्गत ज्या रुग्णांचं वार्षिक उत्पन्न 1,80,000 रुपये पेक्षा कमी आहे, म्हणजेच केशरी कार्डधारक आणि पिवळे रेशनिंग कार्डधारक यांना या रुग्णालयामध्ये मोफत उपचार दिले जाण्यासाठी ते पात्र आहेत. परंतु इथं असणारे जे आहेत 90% रुग्ण हे केशरी कार्डधारक आहेत, पिवळे कार्डधारक आहेत. यांना कुठेही या योजनेबद्दलचा लाभ दिलेला आम्हाला प्रथमदर्शनी तरी दिसलेला नाही. आणि बोर्ड जो आहे तो बोर्ड अतिशय छोट्या स्वरूपात एवढा असा बोर्ड लावलेला आहे. तर तो आम्ही त्यांना म्हटलं की कमीत कमी पुढे लावा मराठीमध्ये मोठ्या अक्षरांमध्ये, जेणेकरून सामान्य लोकांना त्या संदर्भामध्ये माहिती मिळेल. तर तो बोर्ड जो आहे तो आतमध्ये रिसेप्शन मध्ये उजव्या साईडला जे रिसेप्शन आहे त्याच्या बॅक साईडला लावलेला आहे. तो दिसणार नाही कुणाला किंवा त्याच्यावरचे अक्षर सुद्धा वाचता यायचे नाही समोर उभं राहून. अशा पद्धतीने तो बोर्ड लावलेला आहे. सदर हॉस्पिटल हे धर्मादाय अंतर्गत रजिस्टर्ड आहे का अशी ज्यावेळेस आम्ही विचारणा केली असता येथील कर्मचारी बोलतात की हे खाजगी हॉस्पिटल आहे आणि इथं जे आहे
फोटो काढण्यासाठी शूटिंग करण्यासाठी तुम्हाला आमच्या ऍडमिनची परमिशन घ्यावी लागेल. हे काय म्हणतात आहे की हॉस्पिटल प्रायव्हेट आहे, Private कॅमेरासाठी शूट परमिशन हवी आहे. हो. सांगा त्यांना. किसका परमिशन चाहिए यहाँ पे? Sir, before you are shooting anything, Yes. like for general ward or semi-private, you want to see the general ward, you want to see the semi-private, right? I will show. Yes. Sign me permission letter From whom? from the management, head of the This is department. the public hospital. I want to see the general ward patient. and सब लोगों को आम्ही कोणत्याही महिलांच्या वॉर्डमध्ये गेलेलो नाही. आम्ही कोणत्याही खाजगी रूम मध्ये गेलेलो नाही. आम्ही कोणत्याही सेमी प्रायव्हेट रूम मध्ये गेलेलो नाही. ज्यामुळे रुग्णांच्या प्रायव्हसीचा कुठेही याच्यामध्ये डिस्टर्बन्स होणार नाही याची आम्ही आमच्या पद्धतीने पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. परंतु तरी सुद्धा हॉस्पिटल प्रशासनाकडनं जाणीवपूर्वक डिवचण्याचा, महिला कर्मचाऱ्यांना समोर उभं करून आमच्याशी वाद घालण्यासाठी प्रवृत्त करण्याचा जो काही प्रकार आहे तो खरोखर निंदनीय आहे. I am not going to put you any technical question. I am just asking for the permission letter. You have any permission letter? Don't required any permission to visit public hospitals. Okay. I am public representative. No. मला सरकारी दवाखान्यामध्ये जायला जशी परमिशन लागत नाही तशी मला धर्मादाय अंतर्गत असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जायला सुद्धा परमिशन लागत नाही. काहीच नाहीये सर. माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की तुम्ही गरीब जनतेला जर मदत करत असाल ना तर जे खरं आहे तेच त्यांच्या पुढे प्रेझेंटेशन खरं- करा. मी काही खोटं काय गोष्टी सांगितलेलं करू आहे नका. त्याने- काय तरी सांगू ना. काय काय खोटं किती सांगितलं? आहे ना, खोटं किती काय आहे? सांगितलं? तुम्ही सांगा. तुम्हाला तुम्ही म्हटलं सांगा, सर, ऐका. तिथं खोटं सगळं काय? म्हटलेलं आहे. तुम्ही ऐका ना. एवढा लेप लावून ऐका ना मॅडम, तुम्ही आतापर्यंत ऐका ना. तुम्ही आतापर्यंत 3 वेळा म्हटले. ऐका ना, तुम्ही आतापर्यंत 3 वेळा म्हटले खरं सांगा, खरं सांगा. तुम्ही सांगा काय खरं आहे. नाही, तेच सांगते. त्यांचं सोडून तुम्ही बाकी बोला. लोग आपका तेच आपका काम सांगते, करो. कारण त्यांना ऐका ना मॅडम, तुम्हाला त्यांनी सांगितलं खरं. मला काही सगळे चलो, बाकी हे लोग पाहिजे आपका नाही. काम मग तुम्ही सांगा मला ना. ते काय खोटं बोलले? ऐका ना. ते काय खोटं बोलले ऑन तेवढं सांग. कॅमेरा खोटं सांगा ना. ते काय आम्ही लोकांच्या सेवेसाठी, जनतेच्या सेवेसाठी हॉस्पिटलमध्ये विचारणा करण्याचा सुद्धा जर या धर्मादाय अंतर्गत असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जर अधिकार नसेल तर इथं सरळ सरळ खाजगी हॉस्पिटलचा बोर्ड लावा. हे खाजगी हॉस्पिटल आहे, हे धर्मादाय अंतर्गत नोंदणीकृत हॉस्पिटल नाही असा बोर्ड लावा. इथं कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ दिला जात नाही तर मग शासनाचं अनुदान हे का लोक घेत आहेत? आज करोडो रुपयांची जमीन ही शासनाची जमीन आहे, जनतेची जमीन आहे, ही यांनी का बळकावलेली आहे? याच्यावरती उत्तर द्यावं हॉस्पिटलने. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं की हे जे काही जनरल वॉर्ड आहे, मेल जनरल वॉर्ड, तेवढा एकच वॉर्ड मला दिसला मेल जनरल वॉर्डचा, त्याला कुलूप लावलेला आहे. तर त्या संदर्भामध्ये प्रश्न विचारल्यानंतर बोलती बंद झाली. मग आम्हाला टेक्निकल गोष्टींमध्ये अडकवण्याचा प्रयत्न चालू आहे की तुम्ही कोणाच्या परमिशननी, आम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ, परंतु कोणाच्या परमिशननी तुम्ही रेकॉर्डिंग करताय किंवा काय? हे पब्लिक हॉस्पिटल आहे माझ्या मते. इथं Yes, हे रेकॉर्डिंग सार्वजनिक करण्याचा आम्हाला दवाखाना आहे. अधिकार आहे, प्रत्येक नागरिकाला आहे. आणि इथले जे काही भ्रष्टाचार आहे तो खणून काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहणार. त्यासाठी शिरूर मधील सर्व पब्लिकची आपल्याला गरज पडणार आहे. लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा. तुम्हाला असा अनुभव इथं आलाय का हे देखील या ठिकाणी सांगा. अजून काय सांगायचं ना भाऊ आपल्याला? सार्वजनिक पब्लिक हॉस्पिटलमध्ये कोणाच्याही परमिशनची गरज नाही. आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालय असेल तिथं सुद्धा पत्रकारांना आणि सामान्य नागरिकांना व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी कोणतेही निर्बंध नाहीत. आम्हाला मान्य आहे हॉस्पिटलच्या आतमध्ये महिला वॉर्ड असेल, पुरुष वॉर्ड असेल, पेशंटचं शूटिंग करणे हा कायद्याने गुन्हा आहे. आम्ही सर्व कायद्याचं पालन करतो आणि आम्ही हॉस्पिटलच्या आतमध्ये असणारी व्यवस्था तपासतोय. आम्ही कोणत्याही रुग्णाचं किंवा कोणत्याही पेशंटचं शूटिंग याच्यामध्ये केलेलं नाही आणि हे पूर्णच्या पूर्ण रेकॉर्डमध्ये आहे. परंतु हॉस्पिटल प्रशासन जाणीवपूर्वक आतमध्ये आवाज दाबण्यासाठी किंवा गुंडागर्दी करण्यासाठी जर या अशा प्रकार जर करणार असेल तर उद्याच्याला आम्हाला संविधानिक मार्गाने या हॉस्पिटलला कुलूप लावण्याची जर वेळ आली तरी सामान्य जनतेला त्यावेळेस आमच्या बरोबर उभं राहावं लागेल. कारण या हॉस्पिटलमध्ये 10-5 रुपयामध्ये अलीकडे. उपचार पुढे. मिळालेच पाहिजे, हा आमचा अधिकार आहे. आमची करोडो रुपयांची जमीन, शासनाची जमीन या हॉस्पिटलने घेतलेली आहे. इथं करोडो रुपयाच्या मशिनी CSRच्या अंतर्गत कंपन्यांनी मोफत दिलेल्या आहेत. आम्हाला आमचं उत्पन्न 1,80,000च्या आतमध्ये जर असेल तर आम्हाला शासकीय योजनांचा लाभ या धर्मादाय अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या हॉस्पिटलमध्ये मिळला पाहिजे. कारण तो शासनाने आम्हाला दिलेली सवलत आहे, या हॉस्पिटलने नाही. नंतर वाचताच येत नाही एवढ्या लांबून. हा बोर्ड कुठं लावलेला आहे? हा मोठा करून तिथं समोर लावायला पाहिजे ना. इथं किती रुग्ण आता वरती आहेत की जे तुमच्याकडे 1,80,000 पेक्षा कमी उत्पन्नवाले आहेत? मला याच्या आकडेवारी मिळेल. इथं 1,80,000 उत्पन्न असणारे म्हणजे सगळे केशरी कार्ड, रेशन कार्ड वाल्या लोकांना इथं उपचार मोफत आहे.
असे किती लोक आहेत तिथं पेशंट, मी प्रत्येक पेशंटचं केशरी कार्ड आहे की नाही हे चेक करणार. आणि तुम्ही किती लोकांना मोफत उपचार दिले ते बघायचं मला. 1,80,000 आहे ना महाराष्ट्र शासन आहे ते प्रमाणे तुमचं उत्पन्न तुमच्या पेशंट हॉस्पिटलमध्ये किती आहे तुमचं वार्षिक उत्पन्न? 40,000. तुमचं बिल किती झालंय हॉस्पिटलकडे? किती पैसे भरले तुम्ही आल्यानंतर? 1140. म्हणजे मोफत नाही, मोफत झाले तर तुम्हाला इथं लिहिले ना 545,000 रेशन कार्ड आहे मॅडम. आता आजच्या डेटला 50 ने 40,000 पण उत्पन्नाचा दाखला मिळतोय. मग इथं बदली करा पण तुम्ही, जेवढं उत्पन्न आहे शासनाचे नियम बदली करा. नाही नाही जेवढं शासन उत्पन्न आहे का? बदलणार सर, आम्ही कोणी शासन बदलणार आता? मॅडम, सगळे राईट्स आणि हे तुमच्याकडे आहे. आय एम रिक्वेस्टिंग यू, आय एम नॉट अहो आर्ग्युइंग. शासनाला बदलण्याची ताकद तुमच्यात आहे, आमच्यात नाही. नाही ऐका ना, मला तुमच्याशी व्यक्तिगत वाद नाही करायचा. मला पण मला शंका मला आहे. ह्या बोर्डवरती ऑब्जेक्शन आहे प्लीज. चला ठीक आहे.